आव्हाड आणि पडळकरांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मोठी कारवाई. पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणं आव्हाडांना भोवणार. पावसाळी अधिवेशनावेळी महाराष्ट्र विधान भवन परिसरात जो राडा झाला होता, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळही उडाला होता, त्यावर आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या वादग्रस्त प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यामुळे अडचणीत येऊ शकतात. विधानसभा अध्यक्षांकडे सादर होणाऱ्या गोपनीय अहवालात नेमकं काय आहे आणि मंगळसूत्र चोर या घोषणेपासून सुरू झालेला हा वाद आता कोणत्या स्तराला पोहोचलाय, जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. राज्याच्या गेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान भवन परिसरात जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासाला काळिमा फासणारं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जिथं राज्याच्या समस्यांवर विचारमंथन होतं, त्या विधिमंडळ परिसरात दोन पक्षांच्या आमदारांच्या समर्थकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली होती. एकीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी पवारांवर सातत्याने वैयक्तिक टीका सुरू ठेवली होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी याच विधान भवनाच्या आवारात मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी करत वातावरण आणखीनच तापवलं होतं. याच एकमेकांवरील टीकेतून या दोन नेत्यांचे कार्यकर्ते, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात अक्षरशः तुफान राडा झाला होता. हा वाद केवळ बाचाबाची किंवा घोषणाबाजी पुरता मर्यादित न राहता त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं होतं. या घटनेची गंभीर दखल घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची चौकशी विधान भवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीकडे सोपवण्यात आली होती. आता या प्रकरणावर मोठी अपडेट समोर आली आहे. विशेष अधिकार हक्कभंग समितीने आपला गोपनीय अहवाल तयार केलेला आहे आणि तो आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर तो अहवाल गुरुवारी विधिमंडळाच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विशेष अधिकार हक्कभंग समितीमध्ये 18 सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत 7 ते 8 बैठका घेऊन या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली आहे. या समितीतील सदस्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांचंच एकमत झालंय की विधान भवनाच्या परिसरात असा प्रकार घडणे अत्यंत निंदनीय असून या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी. त्यामुळे या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी अत्यंत कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कारवाई केवळ कार्यकर्त्यांवरच नाही होणार आहे, तर खुद्द आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील या हाणामारीच्या घटनेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांवर कारवाई केली होती. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्षांनी दोन्ही आमदारांना सभागृहात खेद व्यक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे देखील आदेश दिले होते. अध्यक्षांच्या या सूचनेनंतर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद व्यक्त करत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. परंतु आता विशेष अधिकार हक्कभंग समितीने अत्यंत गंभीर स्वरूपाचा अहवाल सादर केल्यामुळे ही कारवाई केवळ दिलगिरी व्यक्त करण्यावर थांबवली जाणार नाहीये, तर यापुढे आणखी कठोर पावलं उचलणे जाण्याची शक्यता आहे. हा अहवाल गुरुवारी सभागृहात ठेवला जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळ या दोन आमदारांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय सुडापोटी केलेली वैयक्तिक टीका आणि त्याचं रूपांतर थेट विधान भवनाच्या परिसरात हाणामारीत होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाहीये. त्यामुळे या अहवालातून कठोर संदेश देण्याची गरज आहे, यावर तज्ज्ञांचं एकमत आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्र विधानमंडळ एक नवा पायंडा पाडणार का, हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.